नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्र सरकारला इशारा दिलाय आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर कशा प्रकारचे आरोप रचलेत, याच्यामध्ये काय तथ्य आहे या व्हिडिओच्या मार्फत आपण चर्चा करणार आहोत। कारण सध्या पाहिलं असेल राज्य सरकारला सांगितले 29 ऑगस्टला मराठा समाजातील व्यक्तींचा महत्त्वाचा मोर्चा या ठिकाणी जाणार। कशामुळे जाणार तर मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे। त्याच्यामध्ये पाहायला गेलं कुणबी प्रमाणपत्र प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तीला मिळालं पाहिजे। यासाठी मनोज जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टला मुंबईला जाण्याचं ठरवलं आणि त्याच्यामध्येच माननीय मुख्यमंत्री साहेबांवर काय आरोप केलेत तर याच्यामध्ये पाहायला गेलं ओबीसी मेळावा जो भरला त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गेले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ओबीसींच्या पाठीमागे मी आहे। मग खरंच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी एका समाजातील व्यक्तींच्या बाजूने बोलायला पाहिजे का? सर्व समाजातील व्यक्तींना तेवढाच न्याय द्यायला पाहिजे? एका बाजूने जर बोललं तर 100% महाराष्ट्रातील जनता तुमच्या विरोधात जाणार। जर तुम्ही एका समाजाच्या बाजूने बोलणार असताल, एका समाजाला न्याय देणार असताल तर इतर समाजावर तुम्ही अन्याय करताय 100% याच्यातून निष्पन्न होते। म्हणून जरांगे पाटलांनी तुमच्यावर जे आरोप केलेत जनतेला कुठेतरी खरं वाटतायत। म्हणून सध्या मराठा समाजातील व्यक्तींच्या बाजूने तुम्ही एकही पाऊल उचलला नाही, त्याच्या बाबतीत अजूनही त्यांच्यासोबत कुठली बातचीत केली नाहीये। म्हणजे याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांचा लढा तुम्हाला 100% पाठीमागे टाकायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला भांडण लावायचे। जसे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिम वाद पेटवला त्याचप्रमाणे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मराठा ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न चालू आहे का? जनतेने सध्या ओळखाय पाहिजे की यांना इलेक्शन आलं की वाद पेटवण्याचा प्रयत्न यांचा सुरुवातीपासूनच आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिम वाद पेटवला, आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी मराठा वाद पेटवणार आणि याच्यामध्ये आपली सत्ता काबीज करणार। अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांचं राजकारण सध्या चालू आहे। म्हणून लोकांनी सध्या जागृत व्हायला पाहिजे की यांना फक्त पाहिजे ती सत्ता, यांना लोकांशी कुठल्याच प्रकारचं घेणं देणं नाहीये। लोकांच्या बेरोजगाराशी घेणं देणं नाहीये, मराठा समाजातील आरक्षणाशी घेणं देणं नाहीये। यांनी सगळा सध्याचं वाटोळ केलंय। प्रत्येक समाजातील व्यक्तींना यांनी एकत्र करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही। फोडा आणि राज्य करा अशा प्रकारची कूटनीती या राजनीतिक लोकांची आहे। त्यांना फक्त या लोकांना एकत्र येऊ द्यायचं नाहीये, मराठा ओबीसी वाद पेटवायचा आहे जेणेकरून यांचं सत्ता भाजली पाहिजे, सत्ता मिळाली पाहिजे। म्हणून लोकांनी सध्या जागृत होणं काळाची गरज आहे। कारण या लोकांना फक्त आणि फक्त पाहिजे ती खुर्ची, एवढं ध्यानात ठेवा। कारण मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही समाजावर टीका केली नाहीये, त्यांनी स्वतःच्या समाजाचा लढा चालू ठेवलाय आणि जी मागणी आहे ती राज्य सरकारकडे आहे। पण राज्य सरकारमधील काही व्यक्ती मनोज जरांगे पाटलावर जर टीका करत असेल तर याच्यावरून समजून जा की यांना वाद पेटवायचा आहे। म्हणून हा वाद पेटून मनोज जरांगे पाटलांचा लढा संपुष्टात आणायचा आहे। म्हणून हा लढा संपुष्टात येऊ नये म्हणून प्रत्येक व्यक्तीने एक ध्यानात ठेवावं की या लोकांना सत्तेपोटी आपल्यात भांडणं लावायचे। म्हणून लोकांनी कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता, कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या पाठीशी न जाता, कुठल्याही पैशाला बळी न पडता, कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय पक्षी मराठा समाजातील व्यक्तींना पैशाच्या आहारी घालतील जेणेकरून त्यांना आपल्या बाजूशी वळतील। पण कुठलाही व्यक्ती त्यांच्या बाजूने न जाता, त्यांच्या पाठीमागे न जाता आपली जी मागणी आहे त्या मागणीला पाठिंबा दिलाच पाहिजे। आणि 29 ऑगस्टला मुंबईला जाणार आहेत त्या ठिकाणी तुम्ही पोहोचलेच पाहिजे। 29 ऑगस्टला जेवढा समुदाय त्या ठिकाणी जाणार तेवढाच राज्य सरकारला सगळ्यात मोठा दणका बसणार। कारण एका समुदायाच्या बाजूने जेव्हा राज्य सरकार बोलतं त्यावेळेस काय परिणाम होतील येत्या निवडणुकीत तर दिसणारच आहेत। पण येणाऱ्या काळामध्ये या राज्य सरकारला सुद्धा कळालं पाहिजे की कुठलाही एक समुदाय राज्य सरकारचा नसतो, तर महाराष्ट्रातील प्रत्येक समुदाय हा राज्य सरकारचा असला पाहिजे। प्रत्येक समुदायातील व्यक्तींच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत, प्रत्येक समुदायातील व्यक्तींच्या समस्या सोडवल्या पाहिजेत, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत। न की कुठल्याही एका मेळाव्यात जाऊन आपण त्यांच्या बाजूने आहेत, तुमच्या पाठीमागे आहेत असं सांगून इतर समाजातील व्यक्तींची अवहेलना करतायत। इतर समस्यांच्या बाजूने कुठल्याही प्रकारचं आपलं बोलणं नाहीये हे 100% जनतेच्या लक्षात आले। म्हणून मराठा समाजातील व्यक्तींनी एकच गोष्ट ध्यानात ठेवा, जी मागणी आहे ती मागणी कुठेतरी मनोज जरांगे पाटलांनी रास्त आहे,
सत्याच्या बाजूने आहे, समाजाच्या बाजूने आहे, म्हणून लोकांचा पाठिंबा 100% त्यांना आहे. 18 पगड जातीतील व्यक्तींचा सुद्धा पाठिंबा आहे. हे पाहूनच राजकारणातील व्यक्तींना कळालंय की या लढ्याला फोडायचंय तर समाजामध्ये वाद लावून देण्याचा प्रयत्न चालू होऊ शकतो. म्हणून मनोज जरांगे पाटलांनी 100% राज्य सरकारला इशारा दिलाय आणि आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर सुद्धा टीका केली आहे. हे 100% याच्यातून निष्पन्न होतंय, कारण सध्या न्यूज चॅनलमध्ये दिसतंय, समाज माध्यमावर दिसतंय, यामुळे लोकांची टीका सध्या जास्त आहे. म्हणून राज्य सरकारला सुद्धा कुठंतरी कळालं पाहिजे की मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त आहेत, सत्य आहेत. त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊन या मागण्यांना पूर्ण केलं पाहिजे आणि हा लढा कुठंतरी 100% सत्याच्या मार्गाने संपवायला पाहिजे आणि प्रत्येक समाजातील व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे. म्हणून हा वाद पेटवण्याचा प्रयत्न यांचा जर असेल तर लोकांनी या वादाचा आणि या राजकारणी लोकांचा जे महत्त्वाचं षड्यंत्र आहे ते 100% दाबून टाकण्याचा प्रयत्न या लोकांनी केला पाहिजे. म्हणून कुठल्याही लोकांनी कुठल्याही राजकीय पक्षाला बळी न पडता, कुठल्याही राजकीय नेत्यांच्या मागे न फिरता आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि 29 तारखेला 29 ऑगस्टला मुंबईला पोहोचलं पाहिजे, जेणेकरून मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी केली ती 100% पूर्ण झाली पाहिजे. हेच मनोज जरांगे पाटलांचा प्रत्येक व्यक्तीला दिलेला सल्ला आहे. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आले. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.